यावेळच्या निवडणुकीत जनतेनं ज्यांनी विश्वासघात केला त्यांची जागा दाखवून दिली आणि देवेंद्र फडणवीसांसारखं महाराष्ट्राला पुढे नेणारं नेतृत्व, महाराष्ट्राच्या विकासाला वेग देणारं नेतृत्व पुन्हा एकदा या ठिकाणी और अब उन्होंने उनको जिस तरह से है जो बोलते हैं उनकी क्या हालत है आप देख लो, हमको बोलने की कोई जरूरत नहीं है। उनके घर में आज क्या परिस्थिति चल रही है परिस्थिति देख लो। थैंक यू सर। अरे आहेत का इथेच हे इथेच आहे देवेंद्र. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही शिवसेना म्हणून शिवसैनिकांची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आमच्या आमदार खासदारांची सगळ्यांची इच्छा आहे. पण या संदर्भात सध्या प्रश्न आहे का? कारण की आपण सातत्यानं म्हणतोय की शिवसेनेचा तो हट्ट आहे, नेत्यांचा तो हट्ट आहे की त्यांनी सरकारमध्ये सामील व्हावं, पण उपमुख्यमंत्री पदही स्वीकारावं, तर ते कुठेतरी नाही. एक तर निश्चित आहे की एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे तर निश्चित झालेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना म्हणून आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे, आमचं मत आमच्या नेत्याकडे मांडण्याचा आमचा अधिकार आहे आणि आम्हाला खात्री आहे ना, मी खात्रीला एक सांगतो की आम्ही केलेला जो आग्रह आहे तो महाराष्ट्राच्या हितासाठी केलेला आग्रह आहे. साहेबांनी हे देखील सांगितलेलं होतं की पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरेन, संघटनेसाठी काम करेन बाकीच्या, पण आम्हाला ते नकोय. आम्हाला स्वतःहून आम्हाला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून असले पाहिजेत, प्रशासनाबरोबर ते असले पाहिजेत, कारण त्यांनी निर्माण केलेल्या ज्या योजना आहेत त्याच्यामुळं सरकार येण्यामध्ये देखील ताकद मिळालेली आहे. अशा व्यक्तीनं सरकारमध्ये राहिलंच पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. सारी उनको शुभकामनाएं दी और हम लोग भी देखेंगे कि ये जो महाराष्ट्र की जनता ने विश्वास जताया उस पे हम लोग देवेंद्र जी के माध्यम से कैसे खरे उतरे. तर आपण बघतोय यावेळेस जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. भाजपचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करतायत आणि राज्यभरामध्ये देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्यामुळे जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. खरं तर आम्हाला आनंद देणारी आणि अभिमान वाटणारी अशी गोष्ट आहे. निश्चितपणानं त्यांच्या नेतृत्वात ही 5 वर्ष महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवर काम करून दाखवेल हा विश्वास एक सहयोगी पक्ष म्हणून मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना या ठिकाणी वाटते. बैठकीमध्ये कसं एकंदरीत वातावरण होतं?